पैसे काय कमवायला लागली, पार डोक्यावरच बसली. लग्न ठरवताना हिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं, मुलगी सुसंस्कृत आहे, घर आणि नोकरी दोन्ही हसतमुखाने सांभाळेल. पण इथे आल्यावर कळलं, नुसते हक्क गाजवायला येतं तुला. आम्हाला सून नोकरी करणारी हवी होती, पण अशी घराच्या मालकिनीसारखा हक्क गाजवणारी नको. रविवारची सकाळ होती. हॉलमध्ये सासू सुलोचनाबाई सोफ्यावर बसून चहा पिता पिता शेजारच्या काकूंपाशी अनघाचा पाढा वाचत होत्या. त्यांचे हे शब्द स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या अनघाच्या कानावर थेट पडले. अनघाच्या हातातलं लाटणं तिथेच थांबलं. तिच्या डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड संताप एकाच वेळी दाटून आला. लग्न ठरताना सुलोचनाबाईंनीच मोठ्या कौतुकाने म्हटलं होतं, आजकालच्या जमान्यात महागाई किती वाढलीये, मुलगी शिकलेली आणि कमवतीच हवी. आम्ही हौसेने तिला नोकरी करू देऊ. पण लग्नानंतर वर्षभरातच अनघाला त्या हौसेमागचा खरा हेतू समजला होता. तिला नोकरी करण्याचे स्वातंत्र्य होते, पण तिचा पगार, तिचा वेळ आणि तिच्या कष्टांवर मात्र सासरचा ताबा होता. अनघा एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. महिन्याला तिचा पगार झाला की घर खर्चाचा मोठा हिस्सा आणि घराच्या कर्जाचा हप्ता तिच्याच खात्यातून वळता होत असे. तिने स्वतः कष्ट करून कमावलेल्या पैशांवर घर चालत होतं. पण घरात साधा पाण्याचा फिल्टर जरी बदलायचा असेल तरी तिचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. आज सकाळी अनघाने फक्त एवढंच म्हटलं होतं, आई, या महिन्याचा माझा पगार आला की मला त्यातले काही पैसे माझ्या बाबांच्या उपचारासाठी माहेरी पाठवायचे आहेत. बाबांची तब्येत ठीक नाहीये. बस. एवढं ऐकताच सुलोचनाबाईंचा पारा चढला. लग्नानंतर मुलींचं घर सासर असतं. इथले खर्च सोडून माहेरी पैसे उडवायला काय आम्ही तुला नोकरी करू देतोय का, असा टोमणा त्यांनी मारला. आणि नंतर शेजारच्या काकू येताच अनघाचा जाहीर पंचनामा सुरू केला. हॉलमध्ये अनघाचा नवरा निखिलही बसला होता. आई एवढं बोलत असताना तो नेहमीप्रमाणे फोनमध्ये बघत गप्प बसला होता. आईला थांबवण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. अनघाने पैसे द्यावे हे निखिलला नॉर्मल वाटायचं, पण तिने स्वतःच्या पैशावर हक्क सांगताच तोही आईच्या सुरात सूर मिळवायचा. अनघाने डोळे पुसले, पाण्याचा पेला हातात घेतला आणि ती हॉलच्या दिशेने निघाली. आज ती नेहमीसारखी रूममध्ये जाऊन रडणार नव्हती. हा रोजचा त्रास आता सहन करण्याच्या पलीकडे गेला होता. हॉलमध्ये सासूबाई आणि शेजारचे काकू शेवचोड्याचा आस्वाद घेत अजूनही तिच्याच नोकरीची आणि हक्कांची चर्चा करत होत्या. अनघाला समोर बघताच सुलोचनाबाईंनी लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण अनघा आज थांबणार नव्हती. तिने शांतपणे पाण्याचा पेला टेबलवर ठेवला आणि निखिलच्या समोर येऊन उभी राहिली. निखिल, मला तुझ्याशी आणि आईंशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अनघाचा आवाज शांत होता, पण त्यात एक वेगळाच ठामपणा होता. सुलोचनाबाईंनी लगेच तोंड वेडवाकडं केलं. बघितलंस का ग प्रमिला, शेजारचे बसलेत याचंही भान नाही हिला. लगेच बोलायला आली. काय बोलायचंय तुला? माहेरी पैसे पाठवल्याशिवाय तुझा जीव भांड्यात पडणार नाही. अनघा सुलोचनाबाईंकडे वळली. आई, तुम्ही मगाशी म्हणालात ना की सून नोकरी करणारी हवी पण हक्क गाजवणारी नको. मग मला सांगा, हक्क म्हणजे नक्की काय? या घराच्या होम लोनच्या 50,000 रुपयांपैकी 25,000 रुपयाचा हप्ता दर महिन्याला माझ्या खात्यातून जातो. तो माझा हक्क आहे की कर्तव्य? सोसायटी मेंटेनन्स, लाईट बिल आणि किराणा मालाचे पैसे मी देते, ते कर्तव्य आहे की हक्क? जर घराचा खर्च उचलण्यात माझी 50% भागीदारी आहे, तर या घरात स्वतःचं मत मांडणं हा हक्क गाजवणे कसा झाला? शेजारच्या प्रमिला काकू अनघाचे हे रोकटोक शब्द ऐकून चहाचा कप तसाच ठेवून तिथून सटकल्या. सुलोचनाबाईंचा चेहरा रागाने लाल झाला होता. सुनेने घराचा खर्च केला तर काय उपकार केले का? निखिलचे बाबा असताना मी कधी घरात पैशांचा हिशोब मागितला नाही, कारण तुम्ही कमावत नव्हता आई. अनघाने लगेच उत्तर दिले. तुम्ही पूर्ण वेळ घर सांभाळत, तो तुमचा अधिकार होता. पण मी रोज लोकल ट्रेनच्या गर्दीत धक्के खात 9 तास ऑफिसमध्ये बॉसचे टोमणे झेलून
महिनाभर राबते. मी जे पैसे कमवते ते माझ्या कष्टाचे आहेत. लग्नाचा अर्थ मी माझे कष्ट या घराला विकले असा होत नाही. निखिलने अखेर फोन बाजूला ठेवला. अनघा, आईशी बोलताना जरा नीट बोल. आई मोठ्या आहेत तुझ्यापेक्षा. निखिल, मी आदरानेच बोलते, पण आजपर्यंत तू गप्प राहिलास. म्हणून आईंचा गैरसमज झालाय की मी काहीच बोलू शकत नाही. मला माझ्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी फक्त 20,000 रुपये पाठवायचे आहेत, ज्यासाठी मला या घरात कोणाची परवानगी घेण्याची गरज वाटत नाही, कारण तू माझा सोकमाईचा पैसा आहे. आणि जर या घरात फक्त माझे पैसे हवे असतील आणि माझं मत किंवा माझे नातेवाईक नको असतील तर आजपासून मी या घरच्या कर्जाचा हप्ता भरणं बंद करत आहे. अनघाने स्पष्ट शब्दात सुनावलं. कर्जाचा हप्ता बंद करण्याच्या शब्दाने निखिल पार हादरला, कारण अनघाने पैसे दिले नाही तर घराचा हप्ता भरणं त्याला एकट्याला शक्य नव्हतं. सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना समजलं होतं की आजपर्यंत मऊ समजलेली अनघा आज वज्र बनून उभी राहिली आहे. अनघाने जेव्हा घरच्या कर्जाचा हप्ता भरणं बंद करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावरचा राग गायब होऊन तेथे आता काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. निखिलने कधी विचारच केला नव्हता की शांत राहणारी अनघा इतकी टोकाची आणि ठाम भूमिका घेऊ शकते. अनघा, तू हे काय बोलतेस? एकदम हप्ता बंद करायची काय भाषा आहे? लोक काय म्हणतील? निखिलचा आवाज आता मऊ पडला होता. लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही मगाशी शेजारच्या काकूंसमोर अपमान करताना करायला हवा होता निखिल. अनघाने बॅग हातात घेत म्हटली, मी माझं कर्तव्य कधीच चुकले नाही, पण जर या घरात माझ्या कष्टाची किंमत फक्त एका मशीनसारखी असेल तर मला माझा स्वाभिमान जपावा लागेल. मी आजच बाबांकडे माहेरी चालले आहे. जोपर्यंत या घरात मला आणि माझ्या कमाईला योग्य तो आदर मिळत नाही तोपर्यंत मी या घराच्या कोणत्याही खर्चाची जबाबदारी घेणार नाही. अनघा घराबाहेर पडली. तिच्या जाण्याने सुलोचनाबाई आणि निखिल दोघांनाही मोठा धक्का बसला होता. पुढचे 3 दिवस घरात प्रचंड अस्वस्थता होती. दर महिन्याच्या 5 तारखेला होम लोनचा हप्ता खात्यातून कट होत असे. निखिलच्या एकट्याच्या पगारातून तो हप्ता भरणे आणि वर संपूर्ण घरखर्च चालवणे अत्यंत कठीण होते. सुलोचनाबाईंना पहिल्यांदाच जाणीव झाली की ज्या सुनेला त्या हक्क गाजवणारी म्हणत होत्या त्याच सुनेच्या पैशांवर हे घर इतके दिवस सुखात चालत होते. शेजारच्या प्रमिला काकू ज्यांच्यासमोर त्यांनी अनघाची निंदा केली होती त्यांनी उलट सुलोचनाबाईंनाच सुनावली. सुलोचनाबाई, आजकालच्या जमान्यात अशी कमावती आणि घर सांभाळणारी सून नशिबाने मिळते. तिचे माहेरचे लोक आजारी असताना तुम्ही तिला अडवायला नको होतं. 4थ्या दिवशी निखिलने सुलोचनाबाईंसमोर येऊन हात जोडले. आई, आपण खूप मोठी चूक केली. अनघा फक्त तिचे पैसेच नाही तर तिचं आयुष्य या घरासाठी देत होती आणि आपण तिच्या हक्काचाच अपमान केला. मी तिला आणायला चाललोय आणि तुझा विरोध असेल तर मी सुद्धा तिच्यासोबतच राहीन. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे जुने विचार गळून पडले होते. नाही निखिल, तू एकटा नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत येईन अनघाला परत आणायला. संध्याकाळी जेव्हा अनघाच्या माहेरचा दरवाजा उघडला तेव्हा समोर सुलोचनाबाई आणि निखिल उभे होते. सुलोचनाबाईंनी पुढे येऊन अनघाचे दोन्ही हात हातात घेतले. मला माफ कर सुनबाई, मी विसरले होते की तू कोणाची तरी मुलगी सुद्धा आहेस. तुझ्या पैशांवर आणि या घरावर आमचा हक्क आहे तितकाच तुझाही आहे. चल आपल्या घरी परत चल. अनघाने सासूबाईंच्या डोळ्यातील पश्चाताप पाहिला. तिचा राग विरघळला. तिने निखिलकडे पाहिले, ज्याच्या डोळ्यात आता तिच्याबद्दल एक नवीन आदर आणि अभिमान दिसत होता. त्या दिवशी अनघा सासरी परत आली, पण आता ती फक्त नोकरी करणारी सून नव्हती तर या घराची हक्काची आणि सन्माननीय भागीदार बनली होती. अनघा सासरी परत आली खरी, पण मनात कुठेतरी एक धाकधूक होतीच. आई खरोखर बदलल्या असतील की परिस्थितीमुळे तात्पुरत्या मऊ पडल्या आहेत, हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. पण पुढच्याच काही दिवसात तिला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. शनिवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे अनघा सकाळी लवकर उठली आणि स्वयंपाकघरात जाण्यासाठी खोलीबाहेर आली. पण स्वयंपाकघरातून खमंग पोह्यांचा आणि आल्याचा चहाचा सुवास येत होता.
अनघाने तिथे जाऊन पाहिले तर सुलोचनाबाई स्वतः गॅसजवळ उभ्या राहून नाश्ता बनवत होत्या. आई, तुम्ही का उठला तेवढ्या लवकर? मी बनवले असते ना पोहे, अनघा आश्चर्याने म्हणाली. सुलोचनाबाई मागे वळल्या आणि त्याने हसून अनघाकडे पाहिले. अगं उठू दे की मला. आठवडाभर ऑफिसच्या कामासाठी तू लॅपटॉप समोर मान मोडून बसतेस. शनिवार रविवार तरी तुला हक्काची सुट्टी मिळायला हवी की नाही? जा, छान गरम पाण्याने आंघोळ कर आणि चहा प्यायला ये. सासूबाईंचे हे बदललेले रूप पाहून अनघाच्या मनावरचे सगळे दडपण एका क्षणात निघून गेले. त्याच दिवशी दुपारी निखिल आणि अनघा हॉलमध्ये बसून बँकेचे स्टेटमेंट चेक करत होते. घर खर्चाचे नियोजन चालू होते. सुलोचनाबाई तिथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या कपाटातील एक जुनी डायरी अनघाच्या हातात दिली. हे काय आहे आई? अनघाने विचारली. हा या घरच्या जमा खर्चाचा हिशोब आहे सुनबाई, सुलोचनाबाई सोप्यावर बसत म्हणाल्या. आजपर्यंत या घराची तिजोरी आणि निर्णय माझ्या हातात होते, पण आता काळ बदललाय. घर चालवण्यात तुझा निम्मा वाटा आहे, तर आता इथून पुढचे सगळे आर्थिक निर्णय तू आणि निखिलने मिळून घ्यायचे. मी फक्त सल्ला देईन. आणि हो, दर महिन्याला तुझ्या पगारातून काही पैसे तू तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या आईबाबांसाठी वेगळे काढून ठेवायचे. त्यावर या घराचा काहीही अधिकार नाही. अनघाने डायरी हातात घेतली आणि तिचे डोळे भरून आले. आज तिला खऱ्या अर्थाने या घरात मालकीण असल्याचा नाही, तर हक्काची मुलगी असल्याचा भास झाला. संध्याकाळी शेजारच्या प्रमिला काकू पुन्हा घरी आल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी सुलोचनाबाईंना विचारले, काय सुलोचनाबाई, सुनबाई बाहेरून आल्या वाटतं. आता घर कसा काय मॅनेज करताय? त्यावर सुलोचनाबाईंनी अत्यंत अभिमानाने अनघाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, प्रमिलाबाई, माझी सून घरकच मॅनेज करत नाही. ती हे घर चालवते. आजच्या काळात शिकलेली आणि स्वाभिमानी सून मिळायला भाग्य लागतं. ती फक्त नोकरी करत नाही, तर आमच्या सुखाची भागीदार आहे. सासूबाईंचे हे शब्द ऐकून अनघाच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटले. ज्या घरात कधीतरी टोमण्यांनी दिवसाची सुरुवात व्हायची, तिथे आता आदराचा आणि प्रेमाचा सुवास दरवळत होता. जुने विचार बदलले की नवीन नाती कशी सुंदर फुलतात, याचा हा एक जिवंत आदर्श होता. अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.